नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजानन पाठक, मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्टी बेबी सेंटर जालना. आज आपण एक खूपच रेअर म्हणजे खूप कमी पेशंट्समध्ये असलेला आजार म्हणजे त्याला आपण ब्लाइंड वजायनल पाउच या पेशंटची सक्सेस स्टोरी आज डिस्कस करणार आहोत. माझ्याकडे साधारणतः 2 वर्षापूर्वी एक पेशंट आली होती. तिला लग्नाला 3-3.5 वर्ष झालेले होते आणि तिला पिरियड्स फक्त स्पॉटिंग होत होती, म्हणजे खूप कमी जात होतं अंगावरून. तिला मी जेव्हा एक्झामिनेशन केलं तेव्हा तिला म्हणजे हिस्ट्री अशी होती की तिला संबंधाच्या वेळेला खूप त्रास होत होता आणि सोनोग्राफी करण्यासाठी तिला घेतलं. जेव्हा आतून सोनोग्राफी करतो तर सोनोग्राफी पॉसिबलच होत नव्हती, म्हणून मग मी तिला पर स्पेक्युलम एक्झामिनेशन मध्ये चेक करून बघितलं तर तिचा जो योनी मार्ग आहे तो तयार झालेला नव्हता आणि पूर्णतः ऑब्लिटेट झालेला होता. त्याला आमच्या भाषेमध्ये ब्लाइंड वजायनल पाउच म्हणजे जो योनी मार्ग आहे तो पूर्ण ब्लाइंड होता. तर अशा केसेसमध्ये बाकीच्या पण ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात, म्हणून तिचं आम्ही MRI केलं. तर MRI मध्ये गर्भपिशवी आणि दोन्ही गर्भनलिका आणि ओव्हरी नॉर्मल होती, पण जो योनी मार्ग असतो तो पूर्णतः बंद होता. पण तरी पण पेशंट दर महिन्याला पिरियड्स येतात पण कमी जातं आणि पोटात दुखतं असं सांगत होते. तर MRI मध्ये ते पिक्चर क्लिअर झालं की तिला योनी मार्ग तर बंद होता, त्यामुळे तिला पिरियड्स चांगले येण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण तिला एक फिशुला म्हणजे एक तो अनैसर्गिक कम्युनिकेशन तयार झालं होतं युट्रस आणि वजायनामध्ये. त्याच्यामुळं तिला तो जो फ्लो व्हायचा तो रिव्हर्स ब्लॅडरमध्ये जात होता आणि ब्लॅडरमधून परत योनी मार्गामध्ये एक कम्युनिकेशन तयार झालेलं होतं, त्याला आम्ही फिशुला म्हणतो. तर असं खूपच रेअर म्हणजे जवळपास 1 लाख पेशंट्स मागे एखादा पेशंट असा प्रेझेंट होतो. तर नंतर मग आम्ही युरोलॉजिस्ट आणि जे प्लास्टिक सर्जन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला ऑपरेट करून घेतलं आणि त्यानंतर तिला 6 महिने प्रेग्नन्सी न ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्या 6 महिन्यानंतर तिला लगेच 2-3 महिन्यामध्येच प्रेग्नन्सी राहिली आणि आता तिची डिलिव्हरी पण झाली. दोन्ही आई आणि बाळ सुखरूप आहे. तर अशा अति जोखमीच्या आणि अतिशय रेअर असलेल्या केसेस सुद्धा आपल्या इथे खूप सहज